हर हर महादेव। दहा वर्ष 10-15 वर्ष राहिलो, भरपूर असतं 10-15 वर्ष सांगायला किती छोटे वाटतं ना। चला, हर हर महादेव। हॅलो, नमस्कार, कसा काय मंडळी? तुम्ही सर्व चांगले हेल्दी फिट अँड फाईन असेल अशी आशा करतो मी सुद्धा एकदम फिट अँड फाईन आहे, झकास एकदम। आता तुम्ही विचार करत असेल, साला निघाला कुठे हा? अरे यार थांब। तर तुम्ही विचार करत असेल, नमुना निघाला कुठे भाई? एकदम आउट साईडला ना नाशिक रस्त्याने जातो, हा कोणता नवीनच रस्ता शोधला यांनी? तर काही नाही, कुठे नाही निघालो आहे, बस इथे पिंपळनेरला आलो होतो। महिना होऊन जायला आला आहे, म्हणजे 20-25 दिवस झाले असते ऑलमोस्ट। फेब्रुवारीपासून आलो आहे, फर्स्ट वीकपासून। आता नंदुरबारला निघालो आहे। तर आपल्या तिकडे 2 रस्ते बरोबर। एक रस्ता सर्वांना माहिती, छडवेल मार्ग डायरेक्ट नंदुरबार, आष्टा विष्टा वाजताला विष्टा पास्ता करून। आणि दुसरा रस्ता आहे चरणमार्ग नवापूर असं करून। अरे भाई ट्रॅफिक काय को रे उतारू हात मारू। यार हा टर्न एकदम छोटासा रस्ता आहे आणि ओ शिट 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 की पिंपळनेरला आलो होतो। आपल्याकडे 2 रस्ते, ठीक आहे। एक छडवेल मार्ग आहे, डायरेक्ट आष्टा विष्टा पास्ता वास्ता करून नंदुरबारला जातो। आणि दुसरा रस्ता आहे की आपला कुडाशी, चरणमाड, नवापूर, विसरवाडी। मग विसरवाडीनं आपला जो विसरवाडी नंदुरबार रोड आहे तो, ठीक आहे। मग तो पडतो की 60 किलोमीटर, ठीक आहे, फक्त 60 किलोमीटर पडतो। आणि हा जो रस्ता 114 किलोमीटर काहीतरी आहे समथिंग, ठीक आहे। मग कंटाळा आला होता मला, मी इतका बोर झालो होतो भाई, मग काहीतरी तुफानी करूयात ना। आणि मी आजकाल सध्या प्रीमियर प्रो शिकतो आहे, मग त्यामुळे काहीतरी एडिट करायला हवं आहे ना, ट्राय करून बघायचे स्किल्स वगैरे माझ्या। प्रीमियर प्रोमध्ये बेटर, कॅपकटपेक्षा बेटर एडिट होत आहे, फुटेजेस वगैरे ऑप्शन्स वगैरे भरपूर आहेत त्याच्यामध्ये। त्यामुळे मग मी कॅपकट सोडलं आहे, त्याचं सर्व्हरचा इश्यू ॲज ऑलवेज येतो सर्व। अरे तुझ्या आईच्या नको पंढरपूर, हां, ॲज ऑलवेज नेटवर्क एरर येतो, कधी काय होत नाही, कधी एक्सपोर्ट होत नाही। आता मी कधीचे माझे 2-3 रील्स मी कॅपकट मोबाईलमध्ये एडिट केलेल्या होत्या, एडिट केल्या, एवढ्या भारी सुंदर एडिट झाल्या नवीन नेहमीपेक्षा नाही। मी आता खूप काय शिकलो आहे, त्यामुळे ओव्हरले वगैरे भारी एडिट झाल्या भाई, ते एक्सपोर्टच होत नाही का, नेटवर्क एरर होतो आहे। त्यामुळे म्हटलं त्याचं राहू दे, प्रीमियर प्रो शिकून घेऊया। मग प्रीमियर प्रो शिकलो आहे मी थोडा, आता रिकामत होतो त्यामुळे शिकलो एकदम भारी पद्धतीने। तसं अजून बिगिनर फेजमध्ये आहे मी, हळूहळू शिकतो आहे, तसं काय अडचण नाही एकदम। मग त्यामुळे विचार केला की चला ट्राय करून घेऊ, ब्लॉगचा ब्लॉग बी होऊन जाईल आणि कन्सिस्टन्सी बी आहे, ॲज कन्सिस्टन्सी होऊन जाईल ना। हां, कन्सिस्टन्सी बी राहील चॅनलवरती आणि माझे स्किल्स पण चांगले होऊन जाते। म्हणजे एखादा मोठा एक राईडला निघालो किंवा काय एडिट करायचं असलं तर मी एडिट करू शकतो ना भाई, एकदम रावसमध्ये। आता तुम्हाला मी खूप माझा नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे मला या रस्त्याने, बिकॉज मी इकडे माझं काय सांगू तुम्हाला, मी माझ्या जन्मापासून तर मी 1ली ते 4थी इथेच राहिलो आहे। म्हणजे समजून घ्या तुम्ही किती वर्ष असतील, तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या माझं, म्हणजे मी माझा जन्मसुद्धा तुडेल झाला, ठीक आहे। त्यानंतर मग माझ्या आवडी इकडे सर्व्हिसला होते, पहिलं वारशाला होते, ते बी दाखवतो मला वारसा कुठे काय आहे। हां, त्यानंतर मग सेकंड पोस्टिंग बी पप्पांची फर्स्ट पोस्टिंग ते बी दाखवतो तुम्हाला। पप्पांची फर्स्ट पोस्टिंग जॉबला लागल्यानंतर 4 ते 5 वर्ष इकडेच होती, त्यानंतर मग ते दुसरीकडे शिफ्ट झालं, शिरपूर वगैरे। आता परत इथं आलो आहे, त्यासाठी मग बरं एकदम नॉस्टॅल्जिया हिट होतं। आणि हा एरिया एकदम मस्त आहे खरं तर सांगायला गेलो, आपलं कोकणी आणि मावची पट्टा आला हा खरं तर, पण इतका थंडगार असतं ना हा एरिया उन्हाळ्यामध्ये सुद्धा। आता सुद्धा बाहेरचं टेम्परेचर पिंपळनेरमध्ये 30+ होतो, ओके। इकडे मला जाणवत नाही, थंडी हवा लागते एकदम भारी, लोक बी आहेत चांगले एकदम भारी। माझे कोण जास्त मित्र नाही आहेत तिथे, असं आहेत ते पण बाहेर शिकायला निघून गेले, त्यामुळे काय होतं नाही जास्ती। आहेत पिंपळनेरमध्ये फिरण्यासारखं काहीच नाही भाई,
फक्त एकच ठिकाण आहे लाठीपाडा डॅम. ते एखाद दिवशी जाईल मी एक्सप्लोर केलं